किल्ले विशाळगड परिसरातील अतिक्रमण मोहिमेला गतवर्षी पावसाळ्यामुळे निवासी अतिक्रमण हटवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती। त्यावेळी न्यायालयाने पावसाळ्यानंतर उर्वरित अतिक्रमणे काढण्याचे सुचवले होते। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवभक्त संघटनांनी भेटून निवेदन दिल्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विशाळगडावरील व पायथ्याशी असलेली उर्वरित अतिक्रमणे महिनाभरात काढण्याची कारवाई करावी असे आदेश दिले होते। त्यानुसार न्यायालयाने अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिलेली मुदत संपताच किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला शनिवारी पहाटेपासून वेग आला। यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात 14 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत। आज विशाळगडावरील जे लोक अतिक्रमण गड किल्ल्यावरचे अतिक्रमण 31 मे पूर्वी काढण्याचे राज्य शासनाचे आदेश होते। त्यानुसार ज्या अतिक्रमणांना किंवा जे बांधकामांना उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश नाहीत अशी 14 अतिक्रमणांवर आज कारवाई करण्यासाठी वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांनी संयुक्त कारवाई केली। त्याला पोलीस विभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला आता पुन्हा वेग आलाय। त्यामुळे किल्ले विशाळगड केव्हा एकदा अतिक्रमण मुक्त होतो अशी उत्कंठाच शिवभक्तांना लागली आहे। महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी, शाहूवाडी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।